UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। ईव्हीएमवर मतदान नको, जुन्या पद्धतीने मतदान घ्या। तालुक्यामधल्या सर्व गावात ठराव करा, ठराव योग्य ठिकाणी पोहोचवू। मार्कडवाडीतून शरद पवारांचं आवाहन। शरद पवार ज्येष्ठ नेते, त्यांनी संयमानं पराभव स्वीकारावा। ईव्हीएम विरोधातील पवारांच्या भूमिकेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला। मार्कडवाडीमध्ये येणं चुकीचं आहे का? मुख्यमंत्र्यांनी मार्कडवाडीला भेट द्यावी, लोकांचं म्हणणं ऐकावं। शरद पवारांचं फडणवीसांना आव्हान। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पराभवाच्या भीतीनं शरद पवारांची धडपड। खासदार म्हणून ईव्हीएमवर निवडून आलेल्या मवियातील सर्वांनी राजीनामा द्यावा, बावनकुळेंची टीका। सत्ताधाऱ्यांना विजयावर विश्वास नाही, म्हणजेच त्यांच्या विजयामध्ये काहीतरी खपलं आहे, उद्धव ठाकरेंची टीका। हरल्यावर ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप। घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत, विरोधकांनी आता रडगाणं थांबावं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर। बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, मी राजीनामा देतो। मतमोजणीच्या पहिल्या दुसऱ्या फेरीमध्ये काहीतरी गडबड, उत्तम जानकर यांचं आव्हान। कोणत्याही पद्धतीनं निवडणूक घ्या, आमची तयारी। राम सातपुतेंचे विरोधकांना प्रति आव्हान, तर मोहिते पाटलांच्या गुंडांनी गावकऱ्यांना धमकावलं, सातपुतेंचा आरोप। पुण्यात मवियाच्या पराभूत उमेदवारांची ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात धाव। सर्व पराभूत उद्या याचिका दाखल करणार, सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनाही भेटणार। अबू आझमी भाजपची बी टीम म्हणून काम करतायत। समाजवादी पार्टी मवियातून बाहेर पडण्याच्या आझमींच्या घोषणेनंतर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, दुसरा कोणत्याही पक्षाचा अर्ज न आल्यानं नार्वेकरांची निवड होणार। मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये मविया नेत्यांची बैठक, बैठकीमध्ये मवियाची विरोधी पक्षनेतेपद, विधानसभा उपाध्यक्षपदाची मागणी। विधानसभेत विरोधकांसह उर्वरित आमदारांचा शपथविधी, संविधान हातामध्ये घेत नाना पटोले, विजय वडेट्टीवारांसह नितीन राऊतांकडून विधानसभेमध्ये आमदारकीची शपथ। मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या शिवसेना आमदारांचे प्रगती पुस्तक तयार, संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास, तर गोगावले, शिरसाट, सरनाईक, खोतकर, शिवतारे पास। राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 12 तारखेला, विस्तारामध्ये भाजप काही जुन्या चेहऱ्यांना धक्का देत नव्या चेहऱ्यांना संधी देणार। भाजपचे 15 ते 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता, शरद पवारांचं वक्तव्य, तर संधी दिल्यास मी इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यास तयार, ममता बॅनर्जींचं एका मुलाखतीमध्ये वक्तव्य। काँग्रेसच्या नेतृत्वावर शरद पवारांकडूनच शंका उपस्थित, पवारांच्या ममता बॅनर्जींच्या विधानानंतर उदय सामंत यांची खोचक टीका। परवानगी नसतानाही बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्यावर ठाम, मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेशबंदी केल्याची माहिती। बेळगावचा मुद्दा शांत करण्यासाठी शिंदे गटाचे उदय सामंतांसह आणखी 2 नेते बेळगावला जाणार, सीमा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठी एकीकरण समितीशी चर्चा करणार। बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटीमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव, कांगारूंचा 10 विकेट राखून मोठा विजय, मालिका 1-1 बरोबरी। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।